इंडक्शन कुकटॉप आपण इथे बघताय तर बऱ्याच वेळा इंडक्शन कुकटॉप वापरायचा कसा याविषयी ग्राहकांना माहिती नसते. तर याची थोडीशी माहिती मी देतोय. ही मशीन ठेवण्याची जागा सुटसुटीत असावी. कागद किंवा कापडावर मशीन ठेवू नये. त्याला व्हेंटिलेशन मिळावं म्हणून जागा सुटसुटीत असावी. आणि याच्या खाली एक कूलिंग फॅन आहे, तर तो त्याच्यामध्ये कागद कापड अडकू नये म्हणून कागद किंवा कापडावर हे मशीन ठेवायचं नाहीये. व्होल्टेज जर तुम्हाला ॲबनॉर्मल वाटलं तर हे मशीन शक्यतो वापरू नका. सेन्सिटिव्ह असतं आत इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स असल्यामुळे. आणि मशीनचा वापर झाला की भांडं याच्यावरून उतरून ठेवायचंय. शक्यतो याला पॉवर सप्लाय जो देणार आहे तो 16 एम्पियरचं प्लग आणि स्विच असावं. नॉर्मलवरही तो चालू शकतो, पण शक्यतो पॉवर पॉईंट असावा. आणि ऑपरेट जेव्हा तुम्ही करता तेव्हा इंडेक्स फिंगरचा वापर करा. हे मशीन आहे ते टचस्क्रीन आहे. काही कीपॅडवाली असतात, पण ह्याला फार जोर द्यायचा नसतो. टचस्क्रीन असो किंवा कसंही असो. आता जेव्हा इंडक्शन कुकरचा वापर पूर्ण होईल तेव्हा हा सरफेस आहे तो थोडा गरम असणार आहे. त्यावेळी तुम्ही गार पाण्याने हे पुसायचं नाहीये. काचेचा नॉर्मल गुणधर्म आहे की गरम काचेला गार कशाचा संपर्क आला तर ती काच तडकू शकते म्हणून. आणि ह्याचा जो स्पीड किती ठेवायचा हा एक विषय असतो. तर भांडं किती लहान आहे किंवा मोठं आहे, त्याच्यामध्ये पदार्थ कमी जास्त किती आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्याचं ते वॅटेज ठरवायचं आहे. जसंच आपण गॅस शेगडीवर लहान भांडं असेल तर गॅस कमी ठेवतो, पदार्थ कमी असेल तर गॅस कमी ठेवतो. त्या पद्धतीने ह्याच्यावर पण तोच नियम लागू पडतो. आणि ह्याची ह्याचा जो हा परिघ आहे याच्या बाहेर ते भांडं जाऊ नये आणि अगदी लहान पण भांडं असू नये, हा याचा नियम आहे. आणि याचे इंडक्शन हा जर प्रकार असेल तर याच्यासाठी वेगळी भांडी येतात. सपाट तळाची घरातली स्टीलची भांडी देखील चालू शकतात किंवा इंडक्शन बेस असं लिहिलेली वेगळी भांडी येतात. ह्याच्यावर कॉपरची अल्युमिनियमची भांडी जनरली चालत नाहीयेत. आता ह्याच्यामध्ये ह्याचा एक प्लस पॉइंट काय आहे तो सांगतो. ह्याच्यावर जर भांडं ठेवलं आणि भांडं अर्ध भरलं असेल तर तेवढं अर्धच भांडं गरम होतं. वरील भाग गरम होत नाही जोपर्यंत तुम्ही मशीनवर ते भांडं ठेवलेलं आहे आणि मशीन ऑन स्थितीत आहे. हे कारण याचं असं आहे की ह्याची जी टेक्नॉलॉजी आहे इंडक्शन हिटिंग, की रेज मारून पदार्थ तापवणं, त्याच्यामुळे जेवढा पदार्थ आहे तेवढेच तितक्याच ठिकाणी ते रेज ऑपरेट होतात. त्याच्यामुळे भांडं गरम होत नाही. जितकं गॅसवर होतं तितकं थोडंफार गरम होणार आहे. त्याच्यामुळे फार हे एनर्जी इफिशियंट मशीन आहे. इंडक्शन कुकटॉप खरेदी करताना तुम्ही थोड्याशा चांगल्या कंपनीचा किंवा ज्याला या विक्रीचा अनुभव आहे त्याच्याकडूनच खरेदी केलेला चांगला. कारण आज मार्केटमध्ये अगदी 1000 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत इंडक्शन कुकटॉप आहेत. बाहेर हे मशीन बघून आपल्याला फारसं काही कळत नाही. त्याच्यामुळे एकंदरीत मशीनचं आकारमान किती आहे, त्याचं वजन किती आहे, त्याचं वॅटेज किती आहे, कंपनी कोणती आहे आणि विक्रेत्याला त्याचा अनुभव किती आहे. फक्त किंमत बघून खरेदी करू नका, कारण बिघाड झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त होणं फार अवघड असतं. ग्रामीण भागात ह्याचे टेक्निशियन फार कमी आहेत. हा तुम्हाला इंडक्शन कुकटॉपची ही माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे तो इन्फ्रारेड. त्याच्यावर बरीचशी भांडी चालतात, पण तुलनेने तो एनर्जी इफिशियंट ह्याच्यापेक्षा कमी आहे. ओव्हरऑल जरी चांगला असला तरी. आणखी एक प्रकार येतो तो म्हणजे आपला इलेक्ट्रिक कुकटॉप. नेहमीच्या कॉईलवर प्लेट बसवलेली असते अल्युमिनियमची. त्याच्यावर देखील कोणतीही भांडी चालू शकतात, पण एनर्जी इफिशियन्सीच्या बाबतीत इंडक्शनपेक्षा ते कमी ठरतात. त्यामुळे इंडक्शन कुकटॉप हा एनर्जी इफिशियंट आहे. पण मात्र ह्याच्यामध्ये बिघाड झाला तर तुमच्या एरियामध्ये तो टेक्निशियन त्याचा स्पेशल असेल तर दुरुस्ती होऊ शकते. जनरल ठिकाणी ही दुरुस्ती होणं फार कठीण आहे. तर हे बघा इथे हे ऑन ऑफ आहे, हे फंक्शन आहे. फंक्शन म्हणजे तुम्ही ह्यातलं काहीतरी निवडू शकता. सोप, स्टीम, बॉईल, लो फ्लेम, हाय फ्लेम, करी, डाळ, भुना असं. हे काही फंक्शन ह्याची ऑटोमॅटिक आहेत, काही मॅन्युअल आहेत. डाऊन अप करू शकता मॅन्युअलच्या ठिकाणी. टायमर इथं देऊ शकता तुम्ही ठराविक वेळाने बंद होण्यासाठी. व्होल्टेज चेक करण्यासाठी इथे सोय आहे. आणि
ही एक नोट आम्ही तयार केलेली आहे की इंडक्शन कुकटॉप कसा वापरावा. तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हा व्यवस्थित वाचू शकता किंवा स्क्रीनशॉट घेऊन तुमच्याकडे सेव्ह करून नंतर वाचू शकता. हा मुद्दामून इथे व्हिडिओ मी पॉज करतोय, एकाच ठिकाणी ठेवतोय, म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल किंवा पॉज करून वाचायचा असेल तर ते सोपं पडेल. लांजा, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ग्राहकांसाठी आम्ही गृहोपयोगी वस्तू विक्री करतो आणि सेवाही पुरवतो. ह्या विविध वस्तूंची यादी इथे आम्ही दिलेली आहे आणि आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर हा आमचा पत्ता आहे. इंडक्शन कुकटॉप, इन्फ्रारेड कुकटॉप, इलेक्ट्रिक कुकटॉप आणि इलेक्ट्रिक केटल, इलेक्ट्रिक कुकर अशी जी इलेक्ट्रिक ऑपरेटेड कुकिंग करण्यासाठीची जी अप्लायन्सेस आहेत त्याचे प्रकार इथे उपलब्ध आहेत. याचबरोबर गॅस शेगडीचे देखील विविध प्रकार उपलब्ध आहेत आणि अन्य अप्लायन्सेस देखील आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर नक्की ग्राहकांनी संपर्क साधावा. धन्यवाद.